गेल्या 5 दिवसापासून पांजरपोळ गोशाळा इथे आपण शिवमहापुराण कथेचं आयोजन केलं होतं आणि आज कथेचा शेवटचा दिवस होता। गेल्या 5 दिवसापासून हबप देवदत्त महाराजांच्या कथेने सर्व मंत्रमुग्ध झालेले होते, शिवमय झालेले होते आणि आज कथेचा शेवटचा दिवस होता आणि आज शेवटच्या दिवशी सकाळपासून भरपूर पाऊस होता, परंतु तरीही सर्व शिवभक्तांनी या ठिकाणी उपस्थिती दिली आणि शिवकथेचा आनंद घेतला। आणि आज या ठिकाणी आपण नेपाळ येथून आणलेले महाशिवरात्रीला सिद्ध केलेले रुद्राक्ष सुद्धा वाटलेले आहे। रुद्राक्ष हे साक्षात महादेवाचा अंश आहे। महादेव ज्यावेळेला ध्यानस्थ बसलेले होते त्यावेळेला त्यांच्या नेत्रातून जल पडलं आणि त्या जलापासून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली आणि हा रुद्राक्ष साक्षात शिवाचा अंश असल्यामुळे जो या रुद्राक्षाचं धारण करेल त्याला कधीही अकाल मृत्यू येणार नाही असा या महादेवाचा आशीर्वाद आहे। आणि आज सर्व या ठिकाणी सर्व शिवगण भक्तांनी उपस्थिती दिली, काही मान्यवरांनी उपस्थिती दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। आपण सर्वांनी सुद्धा आमच्या या कथेला चांगल्या प्रकारे कव्हरेज दिलं आणि जनतेपर्यंत आमची कथा पोहोचवली, त्याबद्दल आपले सर्वांचे मी आभार मानतो। सर्व उपस्थित शिवभक्तांचे आभार मानतो आणि जेही मान्यवर आरतीला उपस्थित राहिले त्या सर्वांचे आभार मानतो। हर हर महादेव।